विधानसभेतील पुरवणी मागणीवरील पहिल्या दिवसाची चाचणी पूर्ण. महसूल, नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर. मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार. यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत करणार. मंत्री उदय सामंत यांची घोषणा. शिवसेना आमदार अपात्रता निर्णय वेळाआधीच लागण्याची शक्यता. आजच उलट साक्ष संपवा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे दोन्ही गटाच्या वकिलांना निर्देश. नवाब मलिक प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी अधिवेशनाला अनुपस्थित राहिले. आज डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नागपूरला येणार. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. ललित पाटील प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात पाचारण. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे नागपुरात दाखल. 200 अनधिकृत इमारती असलेल्या शहरात मुख्यमंत्री शिंदे राहतात. जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना टोला. जितेंद्र आव्हाडांनी ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांनीही अनधिकृत बांधकामं वाचवण्यासाठी किती प्रयत्न केले हेही पाहणं महत्त्वाचं. सामंतांचा पलटवार. खासदार संजय राऊतांविरोधात यवतमाळच्या उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडांनी केली होती तक्रार. राज्यात सत्ताधारी पक्षाकडून गुंडगिरी सुरू. जो न्याय नवाब मलिकांना तोच न्याय प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत लावणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. विकास कामांच्या आड येणं, धारावीकरांना घर मिळू नये हे ठाकरेंचं धोरण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. देशात सध्या कांदा 25 ते 30% कमी असल्यानं निर्यात बंदीचा निर्णय. पियुष गोयल यांची माहिती. तर शेतकऱ्यांचा संपूर्ण कांदा केंद्र सरकारनं खरेदी करावा. कोणत्याही पद्धतीचं नुकसान होऊ देऊ नये अशी मागणी केल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान. मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत. जयंत पाटलांची माहिती. नाशिकमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा. पवारांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या दिवसांच्या तारखांची नंबर नोट आणि फोटो फ्रेम भेट देऊन कार्यकर्त्यांचं अनोखं सेलिब्रेशन. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत शरद पवारांची वेट अँड वॉचची भूमिका. आघाडीतील जागा वाटपासंदर्भात 19 डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार. पवारांची माहिती. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा विषय राजकीय न करता सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. शरद पवारांचं आवाहन. तर कृषी मंत्री आम्हाला सोडून गायब झाले. आधी त्यांच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला होता, आता नाही. पवारांचा धनंजय मुंडेंना टोला. कांद्यावरील निर्यात बंदी उठलीच पाहिजे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार. पवारांचं आवाहन. कांदा प्रश्नी शरद पवारांच्या आंदोलनाचं राजू शेट्टींकडून समर्थन. शरद पवार रस्त्यावर उतरत असतील तर केंद्र सरकारला लक्षात यायला हवं. कांद्याचं गांभीर्य किती आहे? शेट्टींचं विधान. समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले. मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्र्यांच्या सहभागावरून उद्धव ठाकरेंचा टोला. तुम्ही महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालवला. मुंबईच्या विकासावर बुलडोझर चालवला. मी तर राज्यात प्रचाराला गेलो. स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेलो होतो तरी त्रास होतो. मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. तर मी घरी बसत नाही. शिंदेंचा ठाकरेंना टोला. सरकार इव्हेंटमध्ये अडकलंय. धारावीतील सर्व रस्ते सिमेंटचे करणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र 2 वर्ष झाले तरी काहीही झालं नाही. वर्षा गायकवाडांची टीका. मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच गाडीची पीयूसी काढलेली नाही. वर्षा गायकवाडांचा टोला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं राज्य सरकारच्या विरोधात वादग्रस्त विधान. सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. पटेलांचा आरोप. 2014 पासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी खोटं बोलतात. तसंच मुख्यमंत्री शिंदेही मोदींचे अनुयायी आहेत. तेही विधानसभेत अन्य ठिकाणी रेटून खोटं बोलतात. नागपूरमध्ये काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात नाना पटोलेंची टीका.
ब्लॅक मार्केटिंग करून पैसे घेऊन बसणारे अनेक लोक महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणा त्यांचा शोध घेतील. काँग्रेसनं भ्रष्टाचार करून लपवलेला पैसा आता बाहेर येऊ लागलाय. धीरज साहू प्रकरणावर भाजप खासदार सुजय विखेंचं विधान. रोहित पवारांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं नाही. आता जनतेनं त्यांना कसा प्रतिसाद दिला हे निवडणुकीतूनच कळेल. खासदार सुजय विखेंचा टोमणा. सरकारनं धनगरांना गृहीत धरू नये. हिवाळी अधिवेशनात धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नाही तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. गोपीचंद पडळकरांचा इशारा. अजितदादांना मुख्यमंत्री करा, पाठिंबा देतो. विधानसभेत आमदार भास्कर जाधवांची मागणी. पापलेट माशाचे जीआय मानांकन करणार. पापलेट राज्यमासा घोषित. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. अवैध मासेमारी रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा. आतापर्यंत 609 कारवाया. 3 कोटी रुपयांचा दंड वसूल. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. महाप्रबोधन यात्रा ही कुणावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी नाही, मात्र आमच्यावर आल्यावर आम्ही कुणाला सोडत नाही. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. आनंदाचा शिरा हा विकास असू शकत नाही. सणासुदीला आपण गोडधोड खावं एवढी देखील ऐपत मोदी सरकारनं ठेवली नाही. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा. भुजबळांविरोधात हायकोर्टात दाखल केलेला अर्ज ईडीकडून मागे. पंकज भुजबळांविरोधातील अर्ज मात्र कायम. छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा ट्विस्ट. 3 आरोपींचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज. 20 डिसेंबरला सुनावणी. छगन भुजबळांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात निर्मळ पिंपरीच्या ग्रामस्थांचा तक्रार अर्ज. इंदापूरच्या सभेत मराठा समाजानं अन्याय केल्याचं चुकीचं वक्तव्य केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धाराशिवच्या माकडीमधील सभेत मनोज जरांगेंची तब्येत बिघडली. वैद्यकीय तपासणीनंतर स्टेजवर बसून मनोज जरांगेंनी केलं भाषण. बीडच्या अंबाजोगाईत मनोज जरांगेंची सभा. तब्येत बिघडल्यानंतरही जरांगेंचं मराठ्यांना संबोधन. जरांगे काहीसे भाऊक. सभेनंतर जरांगेंवर अंबाजोगाई इथल्या थोरात हॉस्पिटलमध्ये उपचार. छगन भुजबळांचं ऐकून आरक्षण दिलं नाही तर पुढचं आंदोलन जड जाईल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. नांदेडमध्ये मनोज जरांगेंनी जास्त वेळ सभा घेतल्याप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल. सूचनांचं पालन न करणाऱ्या बारडच्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. परभणीत धीरेंद्र शास्त्रींच्या हनुमान कथेचं आयोजन. मराठ्यांचा लवकरच विजय होणार. आचार्य धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदत जाहीर करा. कांदा निर्यात बंदी उठवा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. कांदा निर्यात बंदीनंतर केंद्र सरकारकडे नाफेड आणि एनसीसीएफला कांदा खरेदीचे निर्देश. नाफेड आणि एनसीसीएफला 7 लाख टन कांदा खरेदी करणार. राज्याच्या 24 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 2216 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर. 1690 कोटी रुपये वितरित तर उर्वरित 634 कोटींचं वितरण. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. 2 दिवसांपासून ऊस दरासाठी सुरू असलेलं स्वाभिमानीचं आंदोलन अखेर मागे. राजू शेट्टींनी आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचं दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार बच्चू कडू आक्रमक. शेतकऱ्यांच्या धानाला किंमत का देत नाही? मोदींच्या मेक इन इंडियात कांदा बसत नाही का? बच्चू कडूंचे सवाल. कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध. लासलगाव नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू. कांद्याच्या बाजार भावात मात्र घसरण. कांद्याला सरासरी 1900 ते 2000 रुपये भाव मिळाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी. कांदा प्रश्नी मनसेची नाशिकच्या येवला तहसीलवर धडक. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मनसेची मागणी.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील शेतकरी संदीप फुंदेंचं उपोषण गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं फुंदेंकडून नाराजी व्यक्त. गडचिरोलीतील एलबीटी बिव्हरेज नावानं मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखाना प्रस्तावित. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचा कारखान्याला विरोध. दारू कारखान्याला परवानगी देऊन शासन आदिवासी द्रोही कृती करत असल्याचा आरोप. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 20 पोलीस हातावर हात धरून बसलेले दिसत आहेत. या संदर्भातली सगळी माहिती पोलिसांकडे असूनही कारवाई होत नाही. प्रकाश सोळंकेंचा खळबळजनक आरोप. तर बीडमधील घटनांच्या एसआयटी चौकशीची ही मागणी. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकुट सापडला. मंदिरातील पितळी पेटीमध्ये मुकुट सापडला. गायब झालेला मुकुट हाच असल्याचा मोजणी समिती सदस्य अमरराजे कदम यांचा दावा. आशुतोष डुमरे यांची ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस महासंचालकपदी जयजीत सिंग यांची नियुक्ती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरावर असलेल्या मामा भांजे दर्ग्यावर कारवाई करा. मनसे पाठोपाठ सकल हिंदू समाजाची मागणी. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुरानी यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालकपद रद्द. विभागीय सहनिबंधकांचे आदेश. विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित डबल डेकर बसगाड्यांची संख्या वाढवण्याकडे बेस्टचा कल. आणखी 10 वातानुकूलित विद्युत डबल डेकर बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत. एसटीचा प्रवास आता आणखी सुखकर होणार. डिजिटल प्रणालीद्वारे लवकरच प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढता येणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक 12 ते 2 या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार. बोईसर तारापूर एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत आढळला कामगाराचा मृतदेह. गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. पोलिसांकडून तपास सुरू. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातील 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. अभ्यासाच्या तणावामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. नागपूरमध्ये काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. महागाईवरून सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे आणि विविध भाज्यांचे दागिने घालून कार्यकर्त्यांची निदर्शनं. पुण्यात भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. धीरज साहूंना जेलमध्ये टाका. भाजपची मागणी. चांद्रयान गगनयान सारख्या मोहिमेसाठी महत्त्वाची उपकरणं तयार करणाऱ्या इंदापूरमधील वालचंद नगरच्या कामगारांचं अर्धनग्न आंदोलन. कंपनीतील 630 कामगारांचा संपामध्ये सहभाग. संपाचा 20वा दिवस. पुण्यात संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. रुपाली चाकणकरांची भावना दुखावल्याचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा आरोप. मनसेच्या आंदोलनाचा वेकोलीला फटका. शेकडो गाड्यांची वाहतूक थांबली. कोळसा वाहतुकीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. वर्धाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीदारांचं ठिय्या आंदोलन. 10 वर्षांपासून ठेवी आणि जमा राशी न मिळाल्यानं नागरिक संतप्त. जमा झालेली रक्कम देण्याची मागणी. गोरेगाव पूर्वतील आरे कॉलनी परिसरात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला भेगा. खराब रस्त्यांमुळे मनसे आक्रमक. ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यात काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भाजपचं निषेध आंदोलन. महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रतिमेला जोडे मारून निषेध. नांदेडमध्ये काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या पुतळ्याला भाजप महिला मोर्चाचं जोडे मारो आंदोलन. आंदोलन करत पुतळाही जाळला. अहमदनगरच्या दुर्गाव ग्रामस्थांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. कर्जत तालुक्यातील दुर्गाव, सोनाळवाडी आणि राशीन रस्त्यांसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदार आणि मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. मल्टीस्टेट आणि पतसंस्थेकडून झालेल्या फसवणुकीविरोधात धरणं आंदोलन. पोलीस फोर्स कमी होता म्हणून प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही. बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा खुलासा. 20 पोलीस हातावर हात ठेवून बसले होते. सोळंकेंचा आरोप.
नवी मुंबईतील नैना प्रकल्पाविरोधात महिला आक्रमक. प्रकल्पग्रस्त महिलांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. नैना प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर चंद्रपूर मार्गावर चालत्या कारला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावतीतील दर्यापूर ते भातकुली मार्गावरील थिलोरी फाट्याजवळ ट्रक उलटला. 35 आदिवासी मजुरांपैकी 9 मजूर गंभीर जखमी. वाशिमच्या विनायक नगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 5.5 लाखांचा ऐवज लंपास. अमरावतीत अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक. आरोपींकडून 102 चाकू आणि 2 देशी कट्टे जप्त. कोकणातील तळाशील समुद्र किनाऱ्यावर मासेमारी स्पर्धा. कोकण एक्स्ट्रीम अँगल्स या संस्थेच्या वतीनं आयोजित स्पर्धेत देशभरातील 115 स्पर्धकांचा सहभाग. करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेंडींच्या हत्येच्या निषेधार्थ मलकापूर बंदची हाक. शहरातील सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. जालन्यात भरदुपारी एकाची हत्या. गजानन तोर या सराईत गुन्हेगाराची गोळ्या घालून हत्या. मंठा चौफुली भागातली घटना. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या हरियाणातील टोळीला इंदापूर पोलिसांकडून अटक. 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त. अहमदनगरच्या नेवास्यात ज्ञानेश्वर महाराजांचा 717वा संजीवन समाधी सोहळा. आळंदीतून आणलेल्या ज्योतीचं नेवासा नगरीत जल्लोषात स्वागत. संत ज्ञानेश्वर मंदिरात 727 दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये शर्वरी लथ यांच्या चित्रशिल्प प्रदर्शनाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. 17 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार. तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती. पुढील आदेशापर्यंत दागिने वितळू नये. उच्च न्यायालयाचे आदेश. आदिवासी समाजातील मजुरांकडून नेवासा तालुक्यातील शेतमालक वेठबिगारी करून घेत असल्याचा प्रकार उघडकीस. या प्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या पुरवठ्यानंतर शेतमालकाविरोधात गुन्हा दाखल. तर अडकवून ठेवलेल्या 21 मजुरांचीही सुटका. जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्या. सुप्रीम कोर्टाच्या सूचना. कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. अमित शहांचं ट्विट. मोदी सरकारचा निर्णय योग्य असल्याचं न्यायालयाच्या निर्णयावरून सिद्ध. शहांची प्रतिक्रिया. सर्वोच्च न्यायालयानं लोकांच्या मनातील कौल दिला. 370 कलम हटवलं जावं याची जनताही वाट बघत होती. बाळासाहेबांचंही हेच स्वप्न होतं. मुख्यमंत्र्यांचं विधान. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ. काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात, पण त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले. मुख्यमंत्र्यांचं ट्विट. सर्वोच्च न्यायालयानं कलम 370 बाबत घेतलेला निर्णय हा भारतासाठी आणि भारतीयांसाठी मोठा विजय. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या लोकांनी आता उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करावी. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कलम 370 रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका. कलम 370 बाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे आनंदाचा क्षण. मोदींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं आता अधोरेखित झालं. खासदार सुचे विखेंचं विधान. कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष. घोषणाबाजीसह एकमेकांना मिठाई भरवून कार्यकर्त्यांकडून निर्णयाचं स्वागत. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री. शिवराज सिंग यांना पुन्हा संधी नाकारून तिसऱ्यांदा आमदार झालेल्या यादवांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री. मोहन यादव विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बसले होते मागे. स्वतःच नाव ऐकून बसला धक्का. छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव आणि मंत्रिमंडळ सदस्य 13 डिसेंबरला शपथ घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये शपथविधी पार पडणार. लोकसभेचं सदस्यत्व रद्द केल्याविरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रांची सर्वोच्च न्यायालयात धाव. कमिटीच्या शिफारसी आणि त्यानंतर लोकसभेत पारित झालेला प्रस्ताव चुकीचा असल्याचा उल्लेख असलेली याचिका न्यायालयात दाखल.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.